तर सलामीची जोडी मैदानी स्ट्राईकला असतील नानू सुतार आणि नॉन स्ट्राईक लाईनला भगवान भोईर. गोलंदाजीसाठी हेमंत सज्ज होतोय. पहिला चेंडू ऑस्ट्रमच्या बाहेर होता, कट केलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. सुतारसाठी हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुरेख असा चेंडू, डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते ती 5. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये हेमंत भोईर गोलंदाजी करत आहेत. पुन्हा एकदा हेमंत भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. नानू सुतारसाठी हा चेंडू यावेळेस मात्र सुरेख असा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एक धाव मात्र लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होती ती 6. बिनबाद 6. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. या सामन्यातून विजयी संघ चेरोबा कोन या संघाशी 2 हात करणार आहे. चेरोबा कोन संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. चेंडूची गती कमी केली होती, थोडासा इनस्विंग झाला होता पडल्यानंतर. निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाजीमध्ये वैविध्य आहे हेमंत भोईरच्या आणि वारंवार व्हेरिएशन ही त्याची ताकद राहिलेली आहे. कधी स्लोवर, कधी फास्ट, कधी बाहेर जाणारे चेंडू तर कधी आतमध्ये वळणारे चेंडू. पुन्हा एकदा हेमंत गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कटचा फटका सजवलाय. चेंडू जाईल गॅप मधून, सीमारेषे बाहेर येतोय. प्रेक्षणीय चौकार. काय फटका खेळला होता भगवानजी भोईर यांनी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 10. पुन्हा एकदा हेमंत भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा चेंडू, हुकचा फटका. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. होता आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये अतिशय सुरेख असा फटका आपण बघितला ना भगवानजी भोईर यांच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 14. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील हेमंत भोईर याचा. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नव्हता. 1 धाव झालेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. इथे मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 16 आणि पहिले षटक इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 अशी धावसंख्या स्कोरबोर्डवर. चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली भगवान भोईर तसेच नानू सुतार या 2 सलामीवीरांकडून.
16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. दुसरे षटक घेऊन मनोज पाटील आलेले आहेत. आपण पाहत असलेला सामना अमोर स्पोर्ट्स कासने विपक्ष वीर तानाजी दापोडे वराल देवी चषक 2025 चा हा घमासान. भिवंडी तालुका 41 फॉर्मेट मधील हे सामने. अतिशय सुरेख असं आयोजन वराल देवी ताडाली संघातर्फे आपण पाहत आहोत. कैलासवासी रामचंद्र दादाजी पाटील व कृष्ण कान्हा चौधरी क्रीडा नगरीमध्ये दुसरे षटक घेऊन मनोज पाटील. समोर नानू सुतार. यावेळी चेंडू ड्राईव्ह केलेला होता. कॅच अँड बॉल. अतिशय सुरेख असा झेल तिथे मनोज पाटील याने घेतलेला आहे आणि नानू सुतार बॅक टू द पॅव्हलियन. मनोज पाटील यावेळीचा चेंडू चेंडू उंचावर आहे. पाहूया काय होतंय. आणि फलंदाज होतोय बाद.
पुन्हा एकदा गोलंदाज. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 2 बाद 21 अशी धावा झालेली आहे ती अमर स्पोर्ट कासने संघाच्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर 16 धावा आल्या होत्या, चांगली सुरुवात झाली होती. त्यानंतर मध्ये दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि 2 महत्त्वाचे फलंदाज देखील बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी मनोज पाटील यांनी केलेली आहे. तिसरे षटक घेऊन ज्ञानदेव पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहे. ज्ञानदेव पाटील तिसरे षटक घेऊन येईल. समोर फलंदाज असेल नारायण. 21 धावा झालेल्या 2 षटकामध्ये. सुरुवात मात्र चांगली केली होती दोन्ही सलामीवीरांनी. 16 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावांची गती मंदावली. चांगली गोलंदाजी झाली आणि फक्त 5 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये. 21 धावा धावफलकावर आहेत. तिसरे षटक घेऊन येतोय ज्ञानदेव. पहिला चेंडू त्याचा नारायणसाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 22. पुन्हा एकदा ज्ञानदेव पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. यावेळेस मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न केला होता. एलिव्हेशन चांगलं नाही आहे. चेंडू कार्पेटच्या साह्याने ट्रॅव्हल झाला होता. त्या दरम्यान 1 धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 23. 23 धावा धावफलकावर. द स्ट्राईकला भगवान भोईर. ज्ञानदेव पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळी सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कड घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता शॉर्ट लेगच्या दिशेने. 1च धाव मिळेल. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 24. ज्ञानदेव पाटील पुन्हा एकदा सज्ज झाले गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय आणि फलंदाज बाद. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त 1च धाव. धावसंख्या होते ती 25. 3 बाद 25. तिसऱ्या षटक हे मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये ज्ञानदेव पाटील गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत 4 धावा खर्च केलेले आहेत. यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख असा ड्राईव्ह केला होता. चांगले क्षेत्ररक्षण होतोय आणि फलंदाज होतोय धावबाद.
नवीन फलंदाज तिथं सुधीर. स्ट्राईकला असतील भगवान भोईर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत ज्ञानदेव पाटील यांची. सुधीर आलेले आहेत नवीन फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण झालं ज्ञानदेव पाटील यांच्याकडून आणि धावबाच्या स्वरूपात एक विकेट मिळालेली आहे. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय आणि आणखी एक फलंदाज होईल बाद. तर दाभोळे संघाला, वीर तानाजी दाभोळे संघाला माननीय दिनेश चंद्रकांत पाटील याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि सध्या तरी ऑल इज वेल दाभोळे संघासाठी. तिसऱ्या षटकाचा खेळ इथं संपलेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत त्या 25. नवीन फलंदाज येतोय राहुल हलके. 3 षटकाचा खेळ संपले. 3 षटकामध्ये 25 धाव बनवले गेले आहेत आणि त्या धावा बनवण्यासाठी 5 फलंदाज मात्र त्यांचे बाद झालेले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन चिंतामण पाटील येतोय आणि समोर फलंदाज असेल सुधीर. चिंतामण्यात आहे चेंडू हवेत आहे. कुंदन पाटील चेंडू खाली आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला झेल घेतलेला आहे. आहे आणि 25 धावा धाव फलकावर. 6 फलंदाज बाद. कहा से कहा तक. नवीन फलंदाज नाना गोंदली. इथे मात्र बॅटची वरची कडा घेतलेली आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाला होता. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 26. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. चिंतामण शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. 1 फलंदाज देखील बाद केलेला आहे. 1 धाव दिलेली आहे. पुन्हा एकदा चिंतामण. राहुल हलकेसाठी हा चेंडू आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू होता. पुन्हा एकदा चिंतामण राहुलसाठी हा चेंडू. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. उपलगाव लागल्या गेले आहेत. पुन्हा एकदा चिंतामण गोलंदाजी ट्रॅकवर. राहुलसाठी हा चेंडू. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. 1 धाव मात्र मिळते. 1 पेक्षा काही नाहीये. एकरी धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 32. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वीर तानाजी दाभोळे संघाला. खास करून क्षेत्ररक्षकांनी खूप चांगली साथ दिली त्यांना. चांगले झेल घेण्यात आले. आउटफील्डमध्ये चांगले क्षेत्ररक्षण झाले. सिंगल्स वाचवल्या.
यावेळचा चेंडू ड्राईव्ह केलेला ऑन साईडला, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आहे, फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 33. पुन्हा एकदा चिंतामण पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. राहुल हलकेसाठी हा चेंडू असेल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवला या डीप मिड विकेटला. एक धाव पूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न केला जात आहे आणि 2 धावा तिथे पूर्ण झालेल्या आहेत. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकामध्ये 6 बाद 35 अशा धावा झालेल्या आहेत अमर स्पोर्ट्स कासने संघाच्या आणि 36 धावांचं लक्ष्य असेल वीर तानाजी दापोडे संघासमोर. तर व्यासपीठावर नुकतेच ज्यांचं शुभागमन झाले ते म्हणजे भगवानजी ठाकूर साहेब. मी या स्पर्धेचे माननीय श्री नितीनजी बजागे यांना विनंती करीन की त्यांनी भगवानजी ठाकूर यांना इथे सन्मानित करायचे आहे. वराल देवी ताडाली क्रीडा मंडळ आयोजित वराल देवी चषक 2025 मध्ये शुभागमन झालेले भगवानजी ठाकूर साहेब. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता माननीय श्री भगवानजी ठाकूर साहेब यांना. तर 4 षटकामध्ये 35 धावा झालेल्या आहेत आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते वीर तानाजी दापोडे संघाला. जेव्हा प्रत्यक्षात सामना सुरू होईल तेव्हा आपण आवाज ऐकू शकाल व्हॉइस ऑफ गोडसे मनोज ठाकूर साहेब यांचा. धन्यवाद. ओलिव्या खेळाकडे 36 धावांचं मापक आव्हान या ठिकाणी पाहिले जाईल वीर तानाजी दापोडे संघासमोर. मापक याच्यासाठी की आज खूप चांगल्या लयमध्ये फलंदाजी पाहायला मिळाली. राजू पाटील सुद्धा आपण पाहतोय फुल फॉर्ममध्ये. त्यातल्या त्यात आपण ज्ञानदेव पाटील यांची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. त्या कारणास्तव ही मॅच जी आहे ती पूर्णपणे मित्र म्हणेन की पाठात जर पाहायला मिळते वीर तानाजी दापोडे संघाचं. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताला जात नाही आहे तोपर्यंत काय घडेल काय बिघडेल हे वर्तवू शकत नाही आहे. आजच्या खेळाचा लेखाजोखा जर पाहिलं तर सर्वाधिक धावा कुठण्याचा मानही आपण पाहिलं तर वीर तानाजी दापोडे संघाच्या बाजूने पाहायला मिळतंय. षटकारांची हॅट्रिकसुद्धा जर पाहायला गेली तर ज्ञानदेव पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याचबरोबर नितीन याच्याकडून सुद्धा पाहायला मिळाली. चौकारांची एक हॅट्रिक राजू पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजूनही आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली नाही या स्पर्धेमध्ये. आज स्पर्धेचा उद्घाटनीय दिवस पाहायला मिळाला. खास करून आपण पाहतोय क्रीडानगरी खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. कैलासवासी रामचंद्र दादाजी पाटील व कैलासवासी कृष्णाकाना चौधरी यांच्या नावाने ही स्पर्धा ही क्रीडानगरी पाहायला मिळते. आणि या क्रीडानगरीवरती सजणारी स्पर्धा वराल देवी चषक 2025चं भव्य दिव्य असं आयोजन नियोजन मित्र आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण टीम वराल देवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली यांच्या माध्यमातून एक दिलाने एक तनाने एक मनाने साकारण्यात आलेली स्पर्धा. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचा हात सहकार्याचा हात पुढे केलेला आहे त्या सर्वांचं
या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक धन्यवाद आणि स्वागत आहे. आपण जर पाहिले तर प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे खूप चांगली पाहायला मिळते. स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राजेश परशुराम पाटील यांच्याकडून आपल्याला ती पाहायला मिळते. त्यानंतर द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय महादेव गोपीनाथ बजागे यांच्या स्मरणार्थ श्री संदीप महादेव बजागे यांच्यामधून पाहायला मिळते. त्यानंतर तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय रामचंद्र रामा चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री अरुण रामचंद्र चौधरी यांच्याकडून पाहायला मिळते. आणि त्यानंतर चौथ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय विठ्ठल चौधरी यांच्या स्मरणार्थ सन्मान्य विकास चौधरी साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रत्येक मॅचसाठी जी मॅन ऑफ द मॅच दिली जाते ती आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय सुनील मोतीराम चौगुले यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दर्शन चौगुले यांच्या माध्यमातून ती आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळते. आणि आपण जे पाहतोय सिरीजसाठी जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय हेंदर सकाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री संतोष हेंदर चौधरी यांच्याकडून पाहायला मिळते. त्यानंतर गोलंदाजाने फलंदाजासाठी एक आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळते. सन्मान्य पंडित गायकवाड यांच्या माध्यमातून बोलिव्या खेळाकडे गेम ऑन होते. खेळाला होते सुरुवात. पंचांच्या माध्यमातून केला जातोय अधिकृत इशारा. गोलंदाज टर्न होतोय. पहिल्या चेंडूसाठी उडवलाय. काय घडतं पाहूया. पहा कसा षटकार गेला. जातोय जातोय जात आहे आणि फायनली गेला. सुनील म्हात्रे साहेब सरांचा आपण अनोखा अंदाज पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 6 धाबा धापलकावरती 36 धाबांचं आव्हान. पहिल्या षटकाचा खेळ चालू. पहिल्या चेंडूवरती आक्रमण राजू पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस उडवलाय. मिस टाइम आणि या ठिकाणी फलंदाज बाद होते राजू पाटील झेलच्या स्वरूपात. लवकर सामना संपवायच्या नादामध्ये आपण पाहायला गेले तर राजू पाटील यांना पाहायला मिळत होतं. पहिल्या चेंडूपासून आक्रमण 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 पाहत होतो, परंतु दुसऱ्या चेंडूवरती लगेच कमबॅक करताना पाहायला मिळतं. नाना गोंधली यांच्या माध्यमातून झेलच्या स्वरूपात फलंदाज राजू पाटील यांना मात्र बाद केले जाते. नितीन सिनियर या ठिकाणी येतोय फलंदाजीसाठी. हा एक खेळाडू खूप चांगला आहे. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे काम केलं जातोय. 36 धाबांचं आव्हान आहे. यावेळेस पुन्हा एकदा पंच केलं. पॉईंटच्या रिझनला चेंडू हवेमध्ये होता. डीपमध्ये ट्रॅव्हल्स होतंय. एक धाव कंप्लीट केली आणि पाहता पाहता दुसरी धावी सहजरित्या पूर्ण होते. या 2 धावेने धावसंख्या 8 अंकावरती जाऊन पोहोचते. 36 धावांचं मापक लक्ष्य आहे. 9च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ झाला. 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात पाहायला मिळते वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून. पुढील चेंडू इथं मात्र पुन्हा एकदा कमजोर फटका जरूर लागला गेला, परंतु इनफिल्डच्या वरतून चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल्स होते. नारायण सर त्याच्या मागे धावतायत, परंतु पाहूया त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू मात्र सीमापार. चौकार. नाही आहे यावेळेस उडवलाय. आता मात्र पाहूया काय घडतंय. आणि यस, या ठिकाणी झेलच्या स्वरूपात
फलंदाज होतोय बाद. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. या ठिकाणी काय घडेल? अजून एक फलंदाज बाद झेलच्या स्वरूपात. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 12 आणि विकेटही आपल्याला पाहायला मिळत आहेत 3. वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहिले तर राजू पाटील, नितीन सिनियर आणि चिंतामण ही तिकडी जी आहे ना ती मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. हे तिन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतायत. जरी आता मात्र 24 धावांची गरज असली तरी आता कुठेतरी खडतर प्रवास वीर तानाजी दापोडे संघाचा पाहायला मिळेल. परंतु अजूनही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नितीन ज्युनियर येतोय मैदानाच्या आतमध्ये. काशीनाथ गगे येतोय. हाही गोलंदाज चांगला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जरूर खर्च झाल्या परंतु विकेट जास्त घेत जाताना पाहायला मिळाले. परंतु फास्टेच्या खेळामध्ये विकेटला तेवढंसं महत्त्व नसतं. खास करून वीर तानाजी दापोडे संघाचा विचार केला तर खूप खोलवर फलंदाजी आहे. परंतु जेव्हा माठाला छोटासा छिद्र पडतोय ना मित्रांनो तेव्हा ते आटण्यासाठी वेळ लागत नाहीये, ते संपण्यासाठी वेळ लागत नाहीये. इथं बॅक टू बॅक आपण पाहतोय एकामागून एक फलंदाज बाद होताना आतापर्यंत या षटकामध्ये 3. चला स्पीडअप करा प्लीज. षटक क्रमांक 2 पाहायला मिळते काशीनाथ गगे आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कुंदन पाटील. यावेळेस दिशा दिलेली आहे. कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू जातोय. एकच धाव घेतली जाते आणि एकापेक्षा अधिक काही नाही आहे. थोडासा अवसर जरूर मिळाला होता उलकी देण्याचा परंतु आपापल्या घरामध्ये सुखरूप एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. पुन्हा एकदा यावेळेस नितीन ज्युनियर येतोय. पाहूया डावाला सावरावा लागेल, आवरावा लागेल. कुठेतरी फलंदाज जास्त बाद झालेले आहेत. 17 चेंडू मागे 23 धावाची गरज आहे. यावेळेला चेंडूला टर्न केलेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न बॅकअप पाहायला मिळाले आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. माहिती आहे की त्या ठिकाणी बॅकअप नाही आहे, कव्हरला कोणी नाही आहे. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर नितीन याने एक चांगली हुशारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित केलं आणि दुसऱ्या धावीचा मानस धरला. मागणी तसा पुरवठा आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट 15 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 आहे. 36 धावांचं लक्ष असताना त्यातील 15 धावा इथं मात्र कंप्लीट झालेल्या आहेत. अजून 21 धावेची आवश्यकता आहे. 16 चेंडू मागे 21 धावांची आवश्यकता. धावा बनत नाही असं कुठे आपल्याला वाटलंही नाही. यावेळेस पाहतो आपण फ्लॅटेड बिग हिट षटकार. क्या बात आहे. मोठा फटका लागला जातोय. 6 धावा येत आहेत. 6 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल मिळते.
बढती मिळते आपण पाहू शकता 21 या अंकावरती 36 धावांचा लक्ष्य असताना त्यातील 21 धावा फलकावरती या षटकाराच्या मदतीने पाहायला मिळत आहेत. आता मात्र डाव खुला झालेला आहे, कुठेतरी हवी पाहायला मिळते वीर तानाजी दापोडे संघ. डावाला सुरुवात झाली, षटकार लागला, त्यानंतर मात्र विकेटांची झडी पाहायला मिळाली होती. राजू पाटील बाद झाले, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट बाद झाले. या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली, पहिल्या चेंडूवरती 1-2 आणि ते षटकार. पाहूया पुन्हा एकदा काशीनाथ गगे तयार होते गोलंदाजी मार्कवरती. नितीन ज्युनियर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळते, त्यांच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार पाहायला मिळालेला आहे. कुंदन पाटील आपलं काम करतोय, स्ट्राईक रोटेट करण्याचा, एक चेंडूचा सामना केला, 1 धाव जमा केली. चला स्पीडअप करा. यावेळेस उडवलाय मोठा फटका, यस सीमारेषे बाहेर. अजून एक दमदार असरदार ब्रँडेड स्ट्रोक षटकार. सत्तावीस धावा, अजून 9 धावेची गरज आहे या षटकातील. अजून आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण 9 धावांचं बाकी. पाहूया षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? नानाशेठ गोंडली साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट मिळवला जाईल का? यावेळेस उडवलाय आणि यस या ठिकाणी आपण पाहतोय षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाते. नितीन ज्युनियर या फलंदाच्या माध्यमातून धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 33 या अंकावरती जाऊन पोहोचते. अवघ्या 3 धावेची गरज विजयाचं समीकरण. अल्पेश गायकवाडच्या मनात आहे की षटकार मारून हा सामना जिंकू शकते. 4 बॉलांना 4 लागतील जेणेकरून सामना लवकर संपेल, कारण त्यांनी सुद्धा नाईट स्पर्धा करून आले, त्यांच्या डोल्यावर ते सुद्धा झोप येते. उडवला होता जरूर, परंतु हवं तशी ताकद लागता आली नाही, परंतु सामना मात्र या फटक्याने जिंकता आला. क्या बात आहे, वेल डन. निश्चितच आपण पाहतोय 2 षटक वाचवले या ठिकाणी. तर चला टॉस साठी या चेरोबा कोण आणि वीर तानाजी दापोडे. बिग फाईट, बिग लढत. तसेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी ज्ञानदेव. क्या बात आहे, बॅक टू बॅक दुसरं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तसेच टी शर्ट घेण्यासाठी सुद्धा यायचं आहे. ज्युनियर नितीन, कम ऑन द स्टेज, कलेक्ट युअर टी शर्ट. नानाशेठ गोंदली यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय.